स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। उद्धव ठाकरे एका रात्रीत देश सोडून पळून जातील, रामदासभाई कदम। जनतेवर संकट आली तेव्हा गीते कुठे होते, अनंत गीते यांना मंत्री आदितीताई तटकरे यांचा सवाल। खेडमध्ये साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाट्यगृह, मात्र आहे ते नाट्यगृह सुरू व्हावं अशी रंगकर्मींची मागणी। विश्व हिंदू परिषद, रोटरी क्लब खेड आणि दीपवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रेचं आयोजन। सविस्तर वृत्त। विनायक राऊत यांना सल्ला देताना आपण आपली काळजी घ्या, भविष्यात उद्धवजी काय राहणार नाहीत, ते कधीही बॅगा भरून एका रात्रीत देश सोडून निघून जातील असं वक्तव्य शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी केलंय। ते खेड शहरात एका पक्ष प्रवेशासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते। रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी श्रीकांत शिंदेच्या तिकिटावरून शिवसेनेला विधानसभेला हे एकमेकांच्या उरावर बसतील असा टोमणा मारला होता। यावर बोलताना शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी आपल्या पायाखाली काय जळतंय ते पहिलं बघा असं सांगत दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे 4 बोट असतात याचं भान विनायक राऊतांनी ठेवावं असा सल्ला त्यांनी दिलाय। विनायक राऊत यांच्याबद्दल आपल्याला फार आदर आहे असं सांगत तिकीट वाटपात कोणतीही अडचण नसून एकनाथ शिंदेच्या मुलाला तर अजिबातच नाही हे सांगत जर श्रीकांत शिंदेंना तिकीट मिळालं नाही तर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ असं विधान शिवसेना नेते रामदासभाईंनी केलंय। तसेच विनायक राऊत यांना आपण विद्यमान खासदार आहात त्यामुळे बोलताना भान ठेवा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। तसेच 40 आमदार आणि 10 खासदार पक्ष सोडून का जातात असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असणारी माणसंच पक्ष संपवत आहेत असं सांगत उद्धव ठाकरे कधीही देश सोडून पळून जातील असं धक्कादायक विधान त्यांनी यावेळेला केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना जर उपाध्याय मिळत नसेल खासदारकीची तर विधानसभेला एकमेकांच्या उरावर बसते, हा एक टेलर आहे। मला वाटतं विनायक राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळतंय ते पर्यंत पाहावं। दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा शिल्लक असलेली बोटं आपल्याकडे असतात याचं त्यांनी भान ठेवावं। मोठं बोल पण वेटून बोल, हे किती दिवस बोलणार आहेत मला सांगा। विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार आदर आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिलीच टर्म आहे त्याच्यावरती अन्याय नका करू हे सांगणारा हा एकच माणूस होता, याची मला जाणीव आहे। हा माणूस प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे। पण एकच विनायक राऊतून सांगतो, कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो, 2 तास आमच्या दोघांची चर्चा झाली। तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही, एकनाथ शिंदेच्या मुलाला तर मुळीच नाही। त्याला मुद्दाम सांगतो, एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तुम्ही राजकारणात निवृत्त होऊन द्या, मी त्याला आव्हान देतोय। उगाच खोटं बोल पण वेटून बोल आणि लोकांना जे आपण सांगतोय तुम्ही जबाबदार नागरिक आहात, जबाबदार नेते आहात, तुम्ही आता विद्यमान खासदार आहात, आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं ना। मला एक सांगा विनायक राऊतजी, 40 आमदार 10 खासदार उद्धव ठाकरे का सोडून जातात? योगेश दादा ते कसा अन्याय होत होता ते आपण डोळ्याने पाहिलंच ना। आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला ती कल्पना आहे, पण आपण पण तेवढं ऐकलं नाही। आणि म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना त्यांनीच पक्ष बुडवला, त्यांचा पक्ष बुडवला। आपण आपली काळजी घ्या, भविष्यात उद्धवजींसोबत काय होणार नाही। एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब रात्री गपचूप बॅगा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील, कोण राहणार नाही शिल्लक, हे लिहून ठेवा आज। तेव्हा काळजी तुमची घ्या स्वतःची, एकनाथ शिंदेच्या मुलाची नको। रायगडच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना मंत्री आदितीताई तटकरे यांनी सवाल केलाय।
रायगडमध्ये जनतेवर संकट आली तेव्हा गीते कुठे होते? निसर्ग चक्रीवादळ, तोक्ते वादळ, कोविड महामारी, महापूर यांसारखी संकट आली तेव्हा गीते कुठे होतात? एका पराभवानंतर जनतेकडे पाठ फिरवणारा, दुर्लक्ष करणारा खासदार आपल्याला नकोय असा हल्लाबोल आदितीताईंनी यावेळी केलाय. लोकांना आपण ज्या वेळेला एखाद्या नेतृत्वाला एखाद्याला खासदार म्हणून काम करण्याची संधी देत असतो त्यावेळेला त्या खासदारांनी प्रतिनिधित्व करत असताना आपले 4-10 प्रश्न सोडवावे ही एक माफक अपेक्षा त्या निमित्ताने कार्यकर्ते आणि मतदारांची असते. निसर्ग चक्रीवादळ आलं, तौक्ते चक्रीवादळ आलं, कोविड सारखं संकट आलं, महाडमध्ये महापूर आला, चिपळूणमध्ये महापूर आला, त्यावेळेला एका पराभवाने आपल्या संपूर्ण मतदारसंघाकडे दुर्लक्ष करणारा उमेदवार हा आपल्याला नको आहे. 6 वेळा त्यांना संधी दिली पण याची जाणीव त्यांना राहिली नाही. एका वेळेला पराभव झाला तर आपण सगळ्याच आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या मतदारांना वाऱ्यावर सोडणारा हा उमेदवार निश्चितपणाने या ठिकाणी त्याला रायगडवासी त्या ठिकाणी पाठबळ देणार नाहीत अशी खात्री तुम्हा सर्वांनाच आहे. म्हणून माझी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच विनंती राहील की पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक समन्वय साधून यंदाच्या वेळेला महायुतीचे खासदार म्हणून इतक्या जोमाने आपण सगळे काम करूयात की अधिकाधिक ज्या वेळेला 45 सीटचा निकाल त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचा लागेल त्यावेळेला प्रथम क्रमांकावर आपली ही रायगडची म्हणजे महायुतीच्या खासदाराची सीट असावी अशीच मनापासूनची विनंती मी या निमित्ताने करते. आपल्या सर्वांचेच पुन्हा एकदा आभार मानून पुढच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये महिनाभर आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला सगळ्यांनाच एकत्रितपणाने त्या ठिकाणी काम करायचे अशीच भावना या निमित्ताने व्यक्त करून आपल्या सगळ्यांच्याच मनात असलेले विविध प्रश्न हे त्या भाजपा नेते किरीट सोमय्या सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी दापोलीमध्ये येणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. अनिल परब यांच्या विरोधातील तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी दापोलीला येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दापोली येथील बहुचर्चित असणारं साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग पाडण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत. यावर साई रिसॉर्ट व्यवस्थापनानं हा भाग स्वतःहून पाडण्याची तयारी देखील दर्शवली आहे. मात्र तरीही भाजपा नेते दापोलीला का येत आहेत हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्या वाचून राहिला नसणार. यावर किरीट सोमय्या यांनी स्वतः ट्विटमध्ये असं सांगितलंय, अनिल परब यांच्यावर फसवणूक, बनावटी दस्तऐवज, बेनामी कारोबार प्रकरणी 4 FRI आणि IPC फौजदारी खटले दाखल झालेले आहेत. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतः दापोलीमध्ये येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृह हे गेल्या 15 वर्षापासून बंद अवस्थेत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक आमदार योगेशदादा कदम यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाट्यगृह उभारणार असल्याचं सांगितलं. मात्र खेड शहरातील नाट्यकर्मींनी आहे ते नाट्यगृह सर्वप्रथम सुरू व्हावं अशी अपेक्षा दीपवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. यासाठी अनेक वेळेस विविध राजकीय पक्षांनी विविध प्रकारची आंदोलनं केली. यामध्ये भीक मागो आंदोलन हे सर्वांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं होतं. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सुरू करण्यात आलं होतं. मात्र ते पूर्णत्वास जाताना दिसलं नाही. स्थानिक कलाकारांनी याबाबत नेहमीच नाराजी व्यक्त केली आहे. सद्य परिस्थितीमध्ये देखील नाट्यगृहासाठी स्थानिक आमदारांनी सुमारे 9 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. मात्र त्यापैकी 1.5 कोटीच्या कामाची वर्क ऑर्डर झाली असून त्याचं कामही सुरू असल्याचं बघायला मिळतंय. शुक्रवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत लवकरच खेड शहरासाठी सुसज्ज असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाट्यगृह उभारणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र यावर खेड शहरातील नाट्यकर्मींनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाट्यगृह उभारेल त्यावेळेला उभारू दे, मात्र सध्या आमचं आहे ते नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावं अशी मागणी दीपवाहिनीशी बोलताना केली. पाहूया नेमकं काय आहे त्यांचं म्हणणं. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश कोळी यांनी. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र गेल्या अनेक वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. सुरू झाल्यानंतरच काही वर्षाच्या कालावधीमध्ये हे बंद पडलं होतं. आज तब्बल 15 वर्ष झाले सांस्कृतिक केंद्र बंद आहे. या सांस्कृतिक केंद्रासाठी विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले. यामध्ये भीक मागा आंदोलन असेल, उपोषण असतील, यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनाचा मार्ग देखील स्वीकारला होता. पण अखेर त्या सांस्कृतिक केंद्राच्या कामाला आता मुहूर्त सापडलेला आहे.
या मुहूर्तामध्ये स्थानिक आमदारांनी या सांस्कृतिक केंद्रासाठी तब्बल 1.5 कोटीचा निधी मंजूर करून आणलेला आहे. या निधीच्याद्वारे या सांस्कृतिक केंद्राचं काम देखील चालू झालेलं आहे. पण नक्की हे सांस्कृतिक केंद्र पूर्ण होणार का? या सांस्कृतिक केंद्राची उभारणी पुन्हा होणार का? पुन्हा खेडमधील नाट्यकर्मीसाठी सांस्कृतिक केंद्र खुलं होणार का? या सर्व प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया. खेडमधील रंगकर्मी आहेत विनयजी माळीसाहेब नमस्कार. दीपवणीमध्ये स्वागत आहे तुमचं. खरं तर गेली 15 वर्षापासून खेडमधले मीनाताई ठाकरे नाट्यगृह हे बंद अवस्थेत आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? गेले अनेक वर्ष हे नाट्यगृह बंद आहे. जेव्हा नाट्यगृह सुरू झालं त्यावेळेला आम्ही खरोखर आनंदी आणि उत्साही होतो. आमचे अनेक हे नाट्यगृहामध्ये अनेक कार्यक्रम झाले. एकांकिका असतील, गाण्यांच्या स्पर्धा असतील, संगीत कार्यक्रम असतील, असे विविध कार्यक्रम आम्ही ह्या नाट्यगृहामध्ये आर्ट सोसायटी खेड या संस्थेच्या माध्यमातून आम्ही घेत आलो होतो. पण दरम्यानच्या काळात नंतर हे नादुरुस्त म्हणून बंद करण्यात आलं आणि ते गेले अनेक वर्ष, हे 15-1 वर्ष जवळजवळ झाली. गेल्या 15 वर्षापासून आपलं खेडचं सांस्कृतिक केंद्र बंद आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलनं केली. त्यामध्ये भीकमागी आंदोलन झालं, उपोषण झालं. तरी देखील ह्या नाट्यगृहाचं काम मध्यंतरी सुरू देखील झालं. पुन्हा ते बंद पडलं आणि आता पुन्हा स्थानिक आमदारांनी या नाट्यगृहासाठी निधी आणलेला आहे आणि नाट्यगृहाचं काम सुरू झालेलं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं होतं, मागे पण 1-2 वेळा काम चालू झालं आणि मग आम्ही जरा सुखावलो की आता नाट्यगृह चालू होईल आणि आमच्यातली कला जी आहे ती आम्हाला दाखवता येईल. पण पुन्हा ते काम बंद पडलं, पुन्हा तिथे निधी कमी पडला आणि आता पुन्हा हे सुरू झालेलं आहे. हे असे पाठशिवणीचा खेळ जर असाच चालू राहिला तर दुर्दैव आहे. पण आता मी अशी अपेक्षा करतो की आता हे जे काम चालू झालेलं आहे हे पूर्णत्वात जावं आणि नाट्यगृहाचा एकदा पडदा उघडावा आणि आम्हाला त्या स्टेजवरती कार्यक्रम सादर करण्यास मिळावं, हीच मोठी मनापासूनची इच्छा आहे. स्थानिक आमदार योगेश कदम यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खेडमध्ये सुसज्ज असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाट्यगृह उभारणार असल्याची घोषणा केली. ही आचारसंहिता संपल्यानंतर या कामाचा खऱ्या अर्थानं शुभारंभ होणार आहे. ही वास्तू पूर्णतः नव्यानं रिनोव्हेशन करण्यात येणार आहे. पण खऱ्या अर्थानं जर खेडसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाट्यगृह जर तयार झालं तर त्याचा फायदा खेडमधील नागरिकांना किंवा आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिकांना कितपत होऊ शकतो? आंतरराष्ट्रीय दर्जाच्यापेक्षा जे हे नाट्यगृह जे पहिलं चालू होतं त्याच पद्धतीने जर परत चालू झालं तरी आम्हाला भरपूर होईल. आम्हाला कसं आहे, पूर्वी आम्ही इथे ओपन म्युन्सिपल हॉल होता, त्या व्यासपीठावरसुद्धा आम्ही अनेक कार्यक्रम केलेले आहेत. हे आमच्या स्मरणात आहेत. आम्ही अनेक नाटकं त्या व्यासपीठावरून बघितलेले आहेत, त्या रंगमंचावर आम्ही बघितलेले आहेत म्युन्सिपल हॉलच्या. त्याच्यानंतर हे बंदिस्त नाट्यगृह झालं आणि खरोखर ते कोकण पट्ट्यामध्ये अगदी चांगलं सुसज्ज असं नाट्यगृह होतं. पण ते काय म्हणतात ना, त्याला कुणाची नजर लागली म्हणा किंवा काही झालं, पण ते नादुरुस्त झालं आणि बंद पडलं. हे आता असं होऊ नये. आंतरराष्ट्रीयचं दर्जाचं होईल तेव्हा होईल, पण जे आत्ता जे आहे ते नाट्यगृह चालू झालं तर आम्हाला खूप खूप आनंद होईल. बरोबरच खेडमधील नाट्यकर्मींच्या मते आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाट्यगृह होईल त्यावेळेस होईल. पण आता जे आहे ते नाट्यगृह, आमचं नाट्यगृह आम्हाला सुरू करून द्या. जे स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या नावानं नाट्यगृह ते चालू करून द्या, जेणेकरून येथे स्थानिक कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळेल, रंगमंच मिळेल. चैत्र शुक्ल तृतीया म्हणजेच गौरी तृतीया या दिवशी माहेश्वरी समाजातील सर्व कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया गौरी पूजन करून गौरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. देवी पार्वतीनं भगवान शंकरांना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या केली होती. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांच्या सोबत विवाह केला. असाच उत्तम पती मिळवण्यासाठी आणि मिळालेलं सौभाग्य अमर व्हावं म्हणून माहेश्वरी समाजातील सर्व कुमारिका आणि विवाहित स्त्रिया होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चैत्र शुक्ल तृतीयेपर्यंत मनोभावे गौरीचं पूजन करतात. खेड माहेश्वरी समाजातील सर्व कुमारिका, महिला, माहेरवाशिणी यांनी एकत्र येऊन गोरीसर म्हणजे शिव पार्वतीचा विवाह सोहळा थाटामाटात आणि उत्साहात श्री शंकर मंदिर खामतळे येथे साजरा केला. मारवाडी पद्धतीनं विवाहातील सर्व रीतिरिवाज केले.
3 एप्रिल रोजी विविध स्पर्धा आणि खेळ महिला आणि मुलींसाठी घेण्यात आले. त्यातही सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन सुखदेवी करवा, नैना करवा, विद्या करवा आणि सीमा करवा यांनी केलं. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर काल 5 एप्रिल रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सालाबादप्रमाणे यंदा देखील नववर्षाच्या स्वागतासाठी 9 एप्रिल 2024 रोजी शोभायात्रा काढायची असल्याने या शोभायात्रेचं नियोजन करण्यासाठी पाथरजाई मंदिर येथील हॉलमध्ये मीटिंग संपन्न झाली. विश्व हिंदू परिषद, रोटरी क्लब खेड आणि दीपवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी या मीटिंगला हिंदू बंधू भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली. यावेळी दीपवाहिनीजवळ बोलताना विनय माळी आणि ऋषिकेश कानडे यांनी समस्त हिंदू बांधवांना या शोभायात्रेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. या बैठकीला दीपवाहिनीचे सर्वेसर्वा बिपिनदादा पाटणे, नरेश इदाते, विनय माळी, ऋषिकेश कानडे, अंजली गिल्डा, रसिका खेडेकर, प्रशांत मनोहर, उज्ज्वला पाटणे, सुवर्णा सदरे, उज्ज्वला गिल्डा, अश्विनी वडके, मंदार आपटे, वर्षा चिंडक यांच्यासह विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मी आपल्याला हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि रोटरी क्लब आणि विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून जी शोभायात्रा सालाबादप्रमाणे काढण्यात येते, त्या शोभायात्रेमध्ये हिंदू बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दर्शवावी आणि या शोभायात्रेची जी परंपरा आहे ती कायम राखावी. धन्यवाद. नमस्कार. 9 एप्रिलला आपले हिंदू नववर्ष सुरू होत आहे. या हिंदू नववर्षाच्या स्वागताकरिता आपण गेल्या अनेक वर्ष गुढीपाडव्यानिमित्त आपण शोभायात्रा काढत आलो आहोत. यावर्षीही त्याच जोशामध्ये आपली शोभायात्रा आयोजन केलेलं आहे. विश्व हिंदू परिषद, रोटरी क्लब आणि दीपवाहिनी यांनी हे आयोजन केलेलं आहे. ह्या शोभायात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ठीक 4 वाजता सुरुवात होईल. आपण सर्व खेडवासियांनी, प्रत्येक आळीतले प्रत्येक मंडळाची जी माणसं असतील त्यांनी ढोल ताशे आणि पारंपरिक वेशभूषा करून ह्या शोभायात्रेमध्ये बहुसंख्येने उपस्थित राहायचं आहे. ह्या शोभायात्रेचे शोभा वाढवायची आहे आणि जल्लोषामध्ये आपण हिंदू नववर्षाचे स्वागत करायचे आहे. त्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी या शोभायात्रेमध्ये बहुसंख्येने उपस्थित राहावे. धन्यवाद. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून गावठी दारूची आयात निर्यात वाढलेली दिसून येत होती. ही दारू इतकी घातक, परंतु ती येते कुठून याचा छडा काही लागत नव्हता. रोहा पोलिसांनी याकडे बारकाईने लक्ष देत रोहा तालुक्यातील निवी गावाच्या जंगलाच्या हद्दीतील 2 ठिकाणी सापळा रचत सकाळी 6च्या सुमारास धडक कारवाई केलेली बघायला मिळाली. या कारवाईमध्ये सुमारे 1200 लिटरचा दारूसाठा तसेच 6 लोखंडी आणि प्लास्टिक ड्रम आणि इतर साहित्य अंदाजे 55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जागीच नष्ट केला. या कारवाईमुळे रोहेकर नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक होतंय. परंतु हे धंदे आहेत तरी कुणाचे याची रोहा पोलीस बारकाईनं शोध घेत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून राजेवाडी ते आंबडवे नवीन राज्यमार्गाचं काम सुरू आहे. अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने बेजबाबदारपणे काम सुरू असल्याचे आरोप आता स्थानिक आणि प्रवासी वर्ग करताना दिसतोय. अनेक ठिकाणी मूळ रस्त्याचं खोदकाम करून पुन्हा त्या ठिकाणी न फिरकून पाहिल्यानं राज्यमार्गावर मातीच माती बघायला मिळते. संबंधित अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या गलथान कारभारामुळे आता प्रवासी आणि स्थानिक अक्षरशः कंटाळून गेले आहेत. नागरिकांना मंडणगड ते म्हाप्रड प्रवास मातीमधून करावा लागतोय. काही ठिकाणी पुलाचं काम सुरू असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे डायव्हर्शन बोर्ड नसल्याने अपघात घडत आहेत. सदर कामाकरता 400 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करून नियोजन शून्य कारभार आढळून येत आहे. त्यामुळे आता प्रवासी आणि नागरिकांमध्ये रोष दिसतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय उत्तम कामगिरी त्यांच्या कार्यकाळात बजावली. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी जाणाऱ्या राज्यमार्गाकडे लक्ष देऊन या ठेकेदारांवर योग्य कारवाई करतील का असा सवाल स्थानिक आणि प्रवासी वर्ग करत आहेत.
राजेवाडी ते आंबडवे हा राज्यमार्गाचं काम सुरू आहे. अतिशय बेजबाबदारपणा या ठेकेदाराकडून आढळून येत आहेत. नक्की काय सांगाल? मी माप्रळ रहिवासी यशवंत हरिचंद्र माप्रळकर, माजी पोलीस पाटील आणि सतत 3 ते 4 वेळा तंटमुक्ती अध्यक्षसुद्धा. ह्या अधिकाऱ्यांच्यामुळे सर्व प्रशासकीयसुद्धा दुर्लक्ष इकडे आहे आणि हा ठेकेदार मुळीच इकडे लक्ष देत नाही. प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत. म्हणजे अशी परिस्थिती आहे की ते 2 ते 3 दिवसापूर्वी एक छोटीशी मुलगी घेऊन नवरा बायको 2 व्हीलरवरनं जात असताना खडी रोडवर अशी पसरलेली आहे तर स्लिप होऊन ती पडलेली होती. ह्याला कारणीभूत प्रशासकीय आणि हा मक्तेदार ठेकेदार आहे. याला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे जर स्वतः प्रत्यक्षात येऊन जर आपण पाहणी केली तर ह्या माणसांच्या गाड्या कशा चालणार आणि माणसंही कशी इथे जगत असतील याची ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, आमदार खासदारांना मुळीच याची काळजी नाही. तेव्हा मी एक विनंती करतो की आपण जर याची दक्षता घेतलीत आणि या रस्त्याची काळजीपूर्वक जरा पाहणी केली तर जी आज दयनीय अवस्था आहे इथे ह्या रस्त्याची ती विनंतीपूर्वक आपण जरा इकडे लक्ष घालून जर कराल तर मेहरबानी होईल. नाहीतर लोक इथे बेजार झालेले आहेत आणि एकदा जर रस्त्यावर उतरले तर परिस्थिती कठीण आहे. आम्ही महाप्रळ ते मंडणगड प्रवास करत असतो तर ह्या रोडची अवस्था एवढी गंभीर झालेली आहे, त्याच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे. सदर नवीन रस्ता झालेला तोही 50 ते 60 ठिकाणी बेकार झालेला आहे, त्याच्यावर सुद्धा सरकारचं लक्ष नाही. सदर मुलं आमची शाळेला कॉलेजला जात असतात, त्यांना आम्हाला ओळखता येत नाही अशी त्यांची परिस्थिती होते. एवढे कपडे खराब होतात, ती कॉलेजला जात असतात, शाळेत जात असतात. तर ह्याच्याकडे सरकारने आवर्जून लक्ष द्यावं ही माझी सरकारकडे विनंती आहे. आलो आहे मी राहतो महाप्रल आणि आज सकाळी मी गेलो, आज परत इथपर्यंत आलो. आमच्या कपड्याची अवस्था आणि ह्या कपड्या रस्त्याची, हा रस्ता मंडण्यापासून तर आज ते महाप्रळपर्यंत म्हणजे बेकार रस्ता आहे. मातीमध्ये आम्ही आज 2 वर्षे का 3 वर्षे या मातीमध्ये आम्ही हे राहतो. या रस्त्याचा काय सरकार हा दखल घेत नाही. यावरती काहीतरी सरकारने जोर करावून कंट्रोलरला सांगावं. रस्त्याचं काम चालू आहे, आज नितीन गडकरी साहेब जातीने लक्ष देत नाही ह्यामध्ये. आणि लक्ष म्हणजे पब्लिकचे हाल होत आहे ह्यामध्ये, ऐकलेत का? आणि ह्यामध्ये जे काय ठेकेदार आहेत ते चुना लावून काम करतात असं हिशोबात ठेवलेलं आहे सगळं साहेब. त्यासाठी तुम्ही वेळोवेळी लक्ष ठेवून हा काम पूर्ण लवकर करावी ही एवढी अपेक्षा आहे ग्रामस्थांची. खेड तालुक्यातील फुरुस फळसोंड येथे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग इतरत्र पसरली. या आगीमध्ये 3 घरे भक्ष्यस्थानी पडल्याचं बघायला मिळतंय. खेड तालुक्यातील फुरुस येथे शनिवारी दुपारी 12च्या सुमारास मोहम्मद सलेह हसन तिसेकर यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना घडली. या शॉर्ट सर्किटमुळे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीनं उग्र रूप धारण केलं. यामुळे शेजारील अब्दुल्ला वहाब गुलाम तिसेकर आणि फजलुद्दीन गुलाम मोहम्मद तिसेकर यांच्या घराला देखील आग लागली. बघता बघता या आगीनं उग्र रूप धारण केलं. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीनं आणि खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलानं ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये नेमकं किती रुपयांचं नुकसान झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचं आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या घरातील नातेवाईकांकडून नाकारण्यात येत असून सिलेंडरचा स्फोट झाल्याचं उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे.
AICPE योग महाविद्यालय खेडच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खुल्या गटातील महिलांच्या योगा स्पर्धा शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी निरामय योग केंद्र मार्कंडी चिपळूण येथे संपन्न झाल्या। या स्पर्धेतील सहभागी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या स्पर्धा 20 ते 40 आणि 40 वरील या 2 गटातून घेण्यात आल्या। स्पर्धेची सुरुवात शिवप्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली। स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे योग प्राध्यापक योग विद्याधाम नाशिक तसेच महाराष्ट्र योग शिक्षक संघ कोकण विभागीय अध्यक्ष विश्वास नरसिंह शिर्के, AICPE योग महाविद्यालयाचे संचालक योग तज्ञ श्री विश्वेश चिखले तसेच योग विद्याधाम खेडच्या प्राध्यापिका सुनीता माधव जोशी उपस्थित होत्या। वरील स्पर्धेचं परीक्षण सौ अक्षता अशोक साळवी दापोली, प्रियांका बबन जाधव खेड, सानवी समीर चव्हाण रत्नागिरी यांनी केलं। स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे: लहान गट पहिला नंबर मधुरा मदन जानवळकर, दुसरा दीपाश्री दीपक जोशी, उत्तेजनार्थ सुचिता जीवन पवार यांनी पटकावलाय। तर मोठ्या गटामध्ये पहिला कविता शिवकुमार फास्के, ममता जाधव ओक दुसरा तसेच उत्तेजनार्थ रजनी उमेश काटकर, सुनंदा दत्ताराम बाजे, अस्मिता अनंत पाटणे, विनया मुकुंद कानडे यांनी पटकावले। समाजातील सर्व स्तरातून या यशाबद्दल विजेत्यांचं अभिनंदन होतंय। 25 मार्च आणि 26 मार्च 2024 रोजी SVJ सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डेरवण येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय 10वी डेरवण युथ गेम्स 2024 योगा स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केलं। आयोजित योगा स्पर्धेत राज्यभरातील अनेक शाळांतील 500हून अधिक योगापटूंनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेत पारंपरिक योगासन खेळ प्रकारात नयनरम्य योगासनांचं सादरीकरण करून परीक्षकांचं लक्ष या विद्यार्थ्यांनी वेधून घेतलं। यामध्ये 18 वर्षाखालील वयोगटात दुर्वांकूर संतोष देवघरकर यांनी रौप्य पदक, 12 वर्षाखालील वयोगटात श्लोक अविनाश दळवी यानं कांस्य पदक, 14 वर्षे खालील वयोगटात प्रांजल प्रशांत आंबेडे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं। या सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेचे योगा प्रशिक्षक डॉक्टर गौरव आंबरे आणि शीतल घाणेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। डिसेंबर 2023 मध्ये इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल कॉम्प्युटर ऑलिम्पियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। यामध्ये रोटरी स्कूलच्या इयत्ता 8वी आणि 9वीच्या 58 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा बहुमान प्राप्त केला। कुमार चिन्मय ठाकरे आणि श्रेया मोरे या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत यश संपादन केलं। इंटरनॅशनल कॉम्प्युटर ऑलिम्पियाड परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी सहभागी झाले होते। यामध्ये रोटरी स्कूलच्या चिन्मय रवींद्र ठाकरे इयत्ता 9वी यांनी राज्यात प्रथम क्रमांक, आंतरराष्ट्रीय स्तरावर 7वा क्रमांक पटकावून 700 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त केली। तसेच श्रेया दीपक मोरे 8वी हिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर 16वा क्रमांक पटकावून विशेष प्रावीण्य पदकावर आपली मोहर उमटवली। या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय। वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील संगणक विभागातील संतोष पाटील, श्रद्धा थरवळ आणि प्रणित मेस्त्री यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। एसटी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट काढताना प्रवाशांचा अनेक वेळा वाहकासोबत वाद होतो। सुट्या पैशावरून वाद होऊ नये यासाठी एसटी महामंडळानं डिसेंबर 2023 मध्ये डिजिटल पेमेंटला सुरुवात केली। रायगड जिल्ह्यातील रामवाडी वाहतूक नियंत्रक अंतर्गत असणाऱ्या एसटी आगारामध्ये या सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे। प्रवासी UPI पेमेंटद्वारे तिकीट काढत आहेत। यामुळे दरमहा सुमारे 2 लाख रुपये महसूल नव्या डिजिटल UPI पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होत आहे। तसेच वाहकांचं सुटे पैसे सांभाळण्याचं काम हलकं झालंय।